नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। म्हसळा बाजारपेठेत चलनाच्या तुटवड्यावर स्टेट बँकेने काढला उपाय। व्यापाऱ्यांना केले चिल्लरचे वाटप। ऐन गौरी गणपतीच्या हंगामात 10 रुपयांच्या चलनाच्या तुटवड्यामुळे म्हसळा बाजारपेठेतील व्यापारी व ग्राहक त्रस्त झाले आहेत। काही महिन्यांपासून म्हसळ्यामध्ये प्रथमच चलनातून 10 रुपयांच्या नोटा गायब झाल्या, परंतु आता तर 10 रुपयांची नाणी देखील मिळत नसल्यामुळे व्यापारी ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे। परंतु हा कृत्रिम तुटवडा नेमका का झालाय याबाबत माहिती मिळत नसल्याने शंकेचे निरसन करायचे कोणी, याबाबत सर्वांचेच मौन असताना सामाजिक बांधिलकी जपत स्थानिक व्यापारी संजय खांबेटे यांच्या नेतृत्वाखाली दिलीप शेठ, नवरंग शेठ, भवर शेठ, रणजित शेठ, अनिकेत जैन यांच्या शिष्टमंडळाने स्टेट बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर यांची भेट घेऊन चलनातून 10 रुपयांच्या नोटा गायब झाल्या। आता तर 10 रुपयांची नाणी देखील मिळत नसल्यामुळे व्यापारी ग्राहकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याची वस्तुस्थिती बँक मॅनेजर साहेबांच्या कानावर घातली। मॅनेजर यांनी माणगाव शाखेजवळ तत्काळ बोलणे करून प्रत्येक आठवड्याला किमान 50,000 ते 1 लाख रुपयाची नाणी म्हसळा बाजारात व्यापाऱ्यांच्या माध्यमातून वितरित करू असे आश्वासित केले। त्याप्रमाणे मंगळवार 29 जुलै रोजी ₹50,000चा ₹125च्या नाण्यांचा पहिला हप्ता बाजारात चलनात आला। यावेळी बँकेचे शाखा व्यवस्थापक सोनी पिक्सता, सोनाजी बोबडे, रोहन विल्ला, रवींद्र पवार, सुहेल खेडेकर आणि स्वामीनारायण प्रोव्हिजन स्टोअर्सचे दिलीप शेठ चौधरी, नवरंग स्वीटचे मुकेश बोराणा आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी दिलीप शेठ चौधरी यांनी 10 रुपयांच्या नोटा व नाणी बाजारपेठेतून गायब असल्याचा आम्ही मॅनेजर सोनी पिक्सता यांच्याजवळ संवाद साधला। मॅनेजरनी स्टेट बँकेच्या संवाद ते संयोजन ग्राहक सेवेसाठी सदैव तत्पर या घोषवाक्याप्रमाणे चिल्लरचा पहिला हप्ता दिला आणि उर्वरित रक्कम गौरी गणपतीच्या हंगामापूर्वी देण्याचे यावेळी आश्वासन दिले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा।